सतत 3 दिवस अवकाळीचा दणका सोसाव्या लागणाऱ्या कोकणाला आज गुरुवारी दुपारी अनपेक्षितपणे वादळाचा जोरदार तडाखा सहन करावा लागला। रायगडच्या महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धनमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली आणि वादळ झाले, तर रत्नागिरीमध्ये मंडणगड, खेड आणि चिपळूणमध्ये वादळामुळे प्रचंड प्रमाणात हानी झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमध्येही वादळाचा तडाखा सहन करावा लागला। वादळामुळे नागरिकांच्या घरावरील कौले उडाली, पत्रे उडाली आणि त्यांना पावसामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले। झाडे महामार्गावर कोसळली, काही वाहनांवर कोसळली, तर काही झाडे वीज वाहिन्यांवर कोसळून वीज पुरवठा ठप्प पडला। संपूर्ण कोकणात वादळामुळे करोडो रुपयांची वित्तहानी झाली आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे समजते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।